पाटकुलच्या पाणी प्रश्नावरून जनहित शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन. मोहोळ तालुक्यातील पाटकुल ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात आणि गावातील विविध समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास 19 ऑगस्ट 2026 पासून पाटकुल गावातील सामुदायिक विहिरी पाण्याने भरलेली असून विद्युत पुरवठा उपलब्ध असतानाही नागरिकांना नियमित पिण्याचे पाणी मिळत नसल्याचा आरोप संघटनेने निवेदनातून केला आहे. काही वेळा 10 ते 15 दिवस पाणी पुरवठा होत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीकडून नागरिकांकडून बेकायदेशीरपणे पाणीपट्टी वसूल करण्यात आल्याचा आरोप करत वसूल केलेली पाणीपट्टी नागरिकांना परत करावी आणि दररोज नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पाटकुल परिसरातील विविध वस्त्यांमध्ये 4 बोअरवेलसाठी निधी मंजूर करावा, तुंबलेली गटारे साफ करावीत, सामुदायिक विहिरीजवळील बोर ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावा आणि दलित वस्तीतील गंजलेले स्ट्रीट लाईटचे पोल दुरुस्त करून सुरू करावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. पाटकुल येथील घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता तातडीने देण्यात यावा, जागेचे उतारे देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान पेनूर पाटकुलच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलजीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करण्यात आल्याचा दावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैया देशमुख यांनी केला आहे. संबंधित योजनेच्या कामाला तातडीने सुरुवात न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या मागण्यांबाबत जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती मोहोळ, आरोग्य विभाग, जलजीवन प्राधिकरण, पोलीस प्रशासन आणि पाटकुल ग्रामपंचायतीसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि पाटकुलचा पाणी प्रश्न मार्गी लागतो का, याकडे ग्रामस्थांचेच लक्ष लागले आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, पाटकुल. संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख. माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या मौजे पाटकुल माझ्या गावी अक्षरशः 3.5-4 वर्ष झालं पिण्याचे पाणी सामुदायिक विहीर भरलेले असताना येथील प्रशासक, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या बेजबाबदारपणामुळं, हलगर्जीपणामुळं अक्षरशः धरण उशाला आणि कोरड कशाला कॅनॉल भरून वाहतोय, सामुदायिक विहीर भरून वाहते. 16 तास विद्युत पुरवठा असताना गावात 10 ते 15 दिवसातून माझ्या नागरिकांच्या दारात प्यायला पाणी येत नाही. 15 दिवसातनं एकदा येतंय, 10 दिवसातनं एकदा येतंय. ही कुठल्या कायद्यात बसतो? आज पाणी पिण्याचा हक्काच आहे. नोकर वर्ग पाटकुलला माझ्या जास्त आहे. शेतकरी आहे, कामगार आहे, शेतमजूर आहेत. माता भगिनींना कामाला जावं लागतं सकाळी 1 पारगी. सकाळी स्वयंपाक पाण्याला घरात पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही. अशा अवस्थेत हे पाटकुलचं नागरिक गेल्या 4 वर्षापासून वनवाद चालू आहे. माझ्याच पार्टीतनं निवडून आलेले शिवाजीराव भोसले निवडून आले, माझा अर्ज काढायला लावला आणि 8 दिवसात अनगर करायला जाऊन भेटले आणि अनगर करायच्या पार्टीत गेले राजन मालकाच्या. अहो, सत्ताधारी पक्षात जाऊन सुद्धा जर तुम्ही एक थेंब पाणी माझ्या गावच्या नागरिकाला देऊ शकत नसाल तर तुम्हाला प्रशासक, सरपंच म्हणून सुद्धा राहण्याचा खुर्चीवर 1 मिनिट सुद्धा अधिकार नाही. वाट लावून टाकली. वनवास झाला माझ्या या पाटकुल गावच्या नागरिकाचा, माता भगिनीचा. अहो, सरपंच केले तुम्हाला 5 वर्ष सरपंचाची खुर्ची सोडली नाही. 1 वर्ष मुदत होती आणि आम्ही फोन केला, मुदत संपली. प्रत्येक ओबीसीला, एनटीला, मागासवर्गीयाला 1-1 वर्ष संधी द्यायची इच्छा होती. मी राजकारण करणार नाही, राजकारणाचा विषय नाही, परंतु तुम्ही काय केलंय ही मला सांगायची वेळ. तुमच्या बेजबाबदारपणा आणि मनमानी कारभार आणि केलेला गद्दारी, तुम्ही विश्वासघात केलाय गावाचा आणि माझा. त्यामुळे सांगायची वेळ येते. सत्ताधाऱ्याबरोबर फिरताय तुम्ही, आमदारच्या गाडीत फिरताय आणि पाणी नाही गावात. रोडची अवस्था वाईट झालेली आहे आणि जिल्हा परिषदला उभारलेले उमेदवार पेनूरचे होते. 4 महिने आले तुम्ही, 1 कॉल प्रॉब्लेम सॉल्व. अहो, चरणराज चौरे साहेब, तुम्ही 7 महिने झाले जिल्हा परिषद सदस्य आहे. 4-5 वार्डात पाणी नाही, बोरची मागणी आहे. मला फोन येते, अहो राजे जरा काम करा जिल्हा परिषदमध्ये, आवाज उठवा, सत्ता तुमची आहे. आणि भैया देशमुख घोषणा देऊन मारा लागला. हे ग्रामस्थ का बसलेत? तुम्ही आमचे दुश्मन आहेत, तुम्ही भाऊ आहेत आमचे. सरपंच असो, जिल्हा परिषद सदस्य असो. अहो, त्या टायमाला मुरमं टाकली, ही टाकली. आता रस्त्याची वाईट अवस्था झाली. आता निधीतला मुरुम आणा, खिशातले पैसे फक्त काय मतं मिळवण्यासाठी टाकली होती काय? मुरुमा असू द्या, कुठे बोर पाडायचा न सांगता कुठे बोर पाडायचा म्हणून विचारत होता ना. रामदास चौरे असो, चरणराज चौरे असो,
का हो आता माझ्या गावच्या हाल लोकांची दिसत नाहीत का तुम्हाला? तुम्हाला विरोध म्हणून आंदोलन नाही, पण गावातल्या घराघरातल्या माता भगिनींचे पिण्याच्या पाण्यातून त्रास चालू आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने गावातले ग्रामस्थ घेऊन मी पाटकुळ ग्रामपंचायतीसमोर आज 19 तारीख आहे, वार बुधवार आहे, खंडेरायाच्या साक्षीनं ते खंडोबाचा भंडारा हातात घेऊन 1 वर्ष मी पद घेतोय, पुन्हा राजीनामा देतोय म्हणले. त्या खात्यात तोंडानं वाईट बोलला, आपल्या गावातला विश्वासघात केलाय आणि ह्या विकासाला भकासाकड न्यायची जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे. अतिशय अन्यायकारक काम आहे. 10-12 पोल त्या दलित वस्तीजवळ इलेक्ट्रिक पोल गंज खात पडलेत. तिथं इथं गावात लाईटच्या पोलची गरज आहे, ती तातडीनं बसवावेत. 4 वार्डात आंबेडकर नगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, बेताळ नगर, शिनोबाच्या रोडला आणि काळ्याचा वाडा, मुस्लिम गल्ली आणि वडर गल्ली, त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असे 4 बोर मारले पाहिजेत. आमची मागणी आहे. 5 महिन्यापासून या ग्रामपंचायतच्या पायऱ्या झिजवतोय. ग्रामसेवक नुसतं ऐकून घेतात आणि उडवाडीची उत्तर देतात. माझ्या हातात काय नाही, पण हे जे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गानं आम्ही बसलोय. पाऊस जरी पडला तरी आम्ही इथनं उठणार नाही. मी स्वतः 4 दिवस लागू, 5 दिवस लागू, परंतु आमचं पाहू नका. ह्या पाटकुच्या ज्या मागण्या आहेत आमच्या, त्या तातडीने ग्रामसेवक असो, गट विकास अधिकारी असो, मुख्य कार्यकारी अधिकारी असो, तुम्ही तातडीने यात लक्ष घालावं. अन्यथा मला पुढची पावलं टाकावी लागतील. उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची वेळ तुम्ही येऊ देऊ नका. घरकुल मंजूर आहेत बिचाऱ्यांचे. अरे त्याला घरकुल मंजूर करताय, जीव घालताय, पुन्हा जात विचारताय काय? माझ्या गावातल्या मागासवर्गीय असो, इतर अल्पसंख्याक असो, घरकुल मंजूर आहे. 1 हप्ता दिलाय, पुन्हा दुसरा हप्ता अडवता काय? त्याला उतारा मागताय. अरे उतारा नव्हता तर त्याला घरकुल मंजूर काय केलं? त्याला आशा लावली ना तुम्ही. त्यामुळे राहिलेले जी 30-35 घरकुल आहेत त्यांच्या तातडीनं हप्ता 2 दिवसात त्यांच्या खात्यावर जमा करावा. त्यांना उतारे त्यांच्या नावावर, त्यांचं जागा नियमित करून द्या. हा शासनाचा कायदा आहे, आदेश आहे. त्याची पायमल्ली करू नका. औषधी 1 जागा शिल्लक आहे त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, ती पण तातडीनं भरली पाहिजे. स्वतः मी शिवसाहेबांनी आरोग्यमंत्र्यांना, पालकमंत्र्यांना कळवलेलं आहे. विभागीय आयुक्त, पुणे आयुक्ताला कळवलेलं आहे. आणि पुन्हा मातक समाजामध्ये गटार तुंबलेले आहे. घाणीचं साम्राज्य आहे, वास येते, आरोग्याला धोका आहे. 8 दिवसाखाली मॅडम स्वतः आल्या, बघितलं, माहिती घेतली, करते म्हणल्या. निधी नाही. अहो निधी नाही, निधी कळवा ना, वर कळवा ना. तुमची जबाबदारी आहे ना. तुम्ही आमचे दुश्मन नाही, तुम्ही आमच्या भगिनी आहेत. तुमची जबाबदारी आहे ती तातडीनं स्वच्छ करून घ्यावं. पुन्हा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य चरणराज चौरे यांनी पाटकुळच्या सामुदायिक विहिरीजवळ, तुमच्या लक्षात यायला पाहिजे, सामुदायिक विहिरी ही पिण्याच्या पाण्यासाठी असते. त्याच्याजवळ तुम्ही 70 फुटावर बोर पाडलेले आहेत. ते तातडीनं गट विकास अधिकाऱ्याचा आदेश आहे. ग्रामसेवक भगिनींनी कुणाचाही विचार न करता भैया देशमुखचा जरी बेकायदेशीर बोर पाडला असता मी, तर त्या बोरवरचे अधिग्रहण करून शासनानं ताब्यात घेतलं पाहिजे. म्हणजे माझा भाव जरी असला तर त्याला माफ करणार नाही. ही गावाची इस्टेट आहे, गावाचं पाणी आहे, आमच्या पोटातलं पाणी आहे. तुम्ही बाहेर न्यायचं ते आमच्या दारात प्यायला नाही, तुम्ही शेताला वापर करताय. तुम्ही मुद्दाम इलेक्शनच्या इथून मी बोलत नाही. तिथं कुणाचं जरी बोर पाडलेलं असलं तर ते अधिग्रहण करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार. गावातलं जरी कोण असतं तरी सुद्धा ते ताब्यात घ्या म्हणून माझी मागणी असणार. त्यामुळं आमचा अंत पाहू नका. लवकरात लवकर या मागण्याचा विचार करा, अन्यथा तुम्हाला ह्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि दुसरी महत्त्वाची योजना आहे, आष्टी तलावातून पिनूर पाटकुळसाठी कायमस्वरूपी पिण्याचं पाणी द्यावं म्हणून माझी पत्नी साधनाताई देशमुख या 5-5.5 वर्षापूर्वी उपसभापती होत्या. त्या काळात त्यांनी योजना आम्ही पाठपुरावा करून मंजूर करून घेतली. थकीत वीज बिल होतं दोन्ही ग्रामपंचायतचं, ते माफ केलं. आणि परवाच आता 15 दिवसाखाली मी स्वतः मुंबईला मेन जलजीवन प्राधिकरण योजनेचे संचालक गंगाथरन साहेब प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी तातडीनं आपल्या निवेदनावरती, मागणीवरती निधी मंजूर केलेला आहे. ही योजना येत्या 4 दिवसात दारादारात पाणी आलं पाहिजे. कार्यकारी अभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेतलेली आहे प्रवीण पाटलांची. त्यांनी जर यात आंदोलनाची दखल न घेता जर निष्काळजीपणा केला तर वेळ आली तर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन कुलूप लावून कोंडल्याशिवाय सोलापुरात कारल्यात घुसून आम्ही गप बसणार नाही. आमचा अंत पाहू नका. लोकशाहीचा आदर करा, अन्यथा हे जे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. पाणीपट्टी 3-3.5 वर्ष नळाला पाणी आलं नाही, तुम्ही पाणीपट्टी वसूल केली, त्याची पण चौकशी झाली पाहिजे. पाणीपट्टी वसूल केलेली ग्रामपंचायतला आहे का रेकॉर्डला? त्याचा काय उपयोग केला?
त्याची चौकशी झाली पाहिजे, अन्यथा आमचं आंदोलन ही चालूच राहणार. जनहित शेतकरी संघटनेचा जनहित शेतकरी संघटनेचा वैसे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वैसे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. क्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा.